गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, या अगोदर जे काही म्हणजे मार्च 2026मधील अत्यंत महत्त्वाचे घटक या टॉपिकवरती मी जे काही 2 व्हिडिओ टाकले होते, तर त्याला तुम्ही मोठ्या प्रमाणावर पाहिलं आहे आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील तुम्ही शेअर करावं अशी माझी विनंती आहे. तर त्यापुढील व्हिडिओ पाठवा अशा बऱ्याच आशाताईंच्या कमेंट मला या 2 व्हिडिओंखाली आलेल्या आहेत. तर त्यांच्या त्या कमेंट विचारात घेऊन त्यांच्यासाठी मी पुढील प्रश्नांवरती आधारित हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्या इतर PSCच्या किंवा इतर जेवढ्या काही तुमच्या आशा मैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा व कमेंट देखील करा. कारण की आशाताईंशी संबंधित प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ हे या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलवरती येत राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर अशा स्वयंसेविका असाल तर तुमच्या दृष्टीने हा चॅनल एक गोल्डन टच असणार आहे. चला तर मग जरा हे वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर प्रश्न क्रमांक 6, प्रात्यक्षिक. बाळाला कसे गुंडाळावे ती कृती लिहा. तर बाळ गुंडाळण्याची कृती ज्यावेळेस आपण HbA1c विजिट वगैरे देतो, तर समजा बाळ कमी वजनाचं असेल किंवा अशक्त वगैरे असेल तर आपण त्या ठिकाणी बाळाला गुंडाळून ठेवण्याचा सल्ला देतो. परंतु बऱ्याच मातांना किंवा घरातील व्यक्तींना बाळ कसे गुंडाळावे हे माहीत नसते, तर आपण त्यांना योग्यरित्या बाळ कसं गुंडाळावं हे सांगावं लागतं. तर त्याचे स्टेप देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, बाळ गुंडाळण्यासाठी स्वच्छ व सुती कापड घ्यावे. कपड्याचा वरील कोपरा दुमडा आणि बाळ त्यावर सरळ ठेवावे. त्यानंतर बघा, उजवीकडील कपडा डावीकडे आणि डावीकडील कपडा उजवीकडे हात पाय आत घेऊन हलके गुंडाळावा. बाळाचे डोके मोकळे ठेवावे. बाळाचे कपाळ आणि डोके व कान झाकून घ्यावे आणि बाळ उबदार ठेवावे. बाळाचा पायाकडील भाग कपड्यांनी गुंडाळावा. एका बाजूकडून गुंडाळा, नंतर दुसरी बाजू गुंडाळा. बाळाला आईकडे द्या. यापुढे बाळाला असे गुंडाळून ठेवण्यास सांगा. तर थोडंसं माझं एक्सप्लेन करताना चुकलं किंवा मध्ये अडखळ्यासारखं झालं, परंतु ते तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या. तर त्यानंतर बघा, त्यापुढील प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे द्या. तर प्रसूतीपूर्व सेवांमधील महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या? तर मासिक पाळी चुकल्यास लगेच निश्चय किटचा वापर करून गर्भधारणा निश्चित करावी. गर्भधारणा निश्चित झाल्यानंतर लगेच 12 आठवड्याच्या आत त्याची नोंदणी उपकेंद्रात करावी. RCH पोर्टलला ANC भरावी. तसेच गरोदर मातेस योग्य आहार समुपदेशन, यात हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, डाळी, फळे, अंडी, दूध यांचा आहारात समावेश करण्यास सांगावा. नियमित प्रत्येक महिन्याला ANC चेकअप करावे. तसेच नियमित आयर्न, फॉलिक ॲसिडच्या 180 व कॅल्शियमच्या 360 गोळ्या गरोदर मातेस द्याव्यात. त्याचप्रमाणे अल्बेंडेझॉल म्हणजे जंतनाशकची 1 गोळी द्यावी. 2 TTची इंजेक्शने व जर 2 बाळांमध्ये 3 वर्षापेक्षा कमी अंतर असेल तर 1 TT बूस्टरचा डोस द्यावा. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि नियमित तपासणी करावी. सोनोग्राफी किमान 3 वेळा तरी करण्यास सांगावी. गरोदर महिलेने प्रत्येक महिन्याला वजन, उंची घ्यावी. तसेच BP, शुगरची नियमित तपासणी करावी. तर अशा प्रकारे आपण प्रसूतीपूर्व सेवांमध्ये या महत्त्वाच्या सेवा आहेत. तर त्याचप्रमाणे त्यापुढील प्रश्न देखील महत्त्वाचा आहे की स्तनपान करताना बाळाची स्थिती कशी असावी. तर स्तनपान करताना बाळाची स्थिती आणि आईची स्थिती योग्य असेल तर योग्यरित्या स्तनपान होतं आणि बाळाचं आरोग्य लवकर सुधारतं. आणि आपण तर म्हणतो की स्तनपान हे बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे हे देखील योग्य स्थितीत होणं आवश्यक आहे. तर आईने बाळाला पूर्णपणे आपल्याकडे तोंड करून बाळाच्या पाठीला आधार द्यावा. स्तनपान करताना बाळाचे डोके व शरीर सरळ रेषेत असावे. स्तनपान करताना आईने पूर्णपणे आरामदायक स्थितीत प्रसन्न मनाने बसावे. स्तनपान करताना बाळाचा खालचा ओठ पूर्णपणे दुमडलेला C आकारात असावा. स्तनाचा काळा भाग पूर्णपणे बाळाच्या तोंडात दिलेला असावा. त्यासाठी बाळाने मोठा आक केलेला असावा. आईने प्रसन्न मनाने बाळाशी बोलत स्मित हास्य करत स्तनपान करावे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद ताई.